नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अमावस्येला घरात कवळा का बांधतात. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारतीय संस्कृती प्रत्येक सण, परंपरा आणि धार्मिक कृतीमध्ये काही ना काही आध्यात्मिक, सामाजिक आणि वैज्ञानिक कारण दडलेले असते. ग्रामीण भागात आणि काही पारंपरिक कुटुंबामध्ये अमावस्येच्या दिवशी घरात कवळा बांधण्याची प्रथा आजही पाहायला मिळते. अनेकांना ह्या प्रथेचा अर्थ किंवा उद्देशच माहिती नसतो. काही लोक याला अंधश्रद्धा मानतात, तर काही लोक श्रद्धेने ही परंपरा पाळतात. कवळा म्हणजे बांधणे ह्या शब्दाचा अर्थ प्रदेशानुसार बदलू शकतो. महाराष्ट्रातील अनेक भागात कवळा म्हणजे लिंबू, मिरची, काळा दोरा, काजळ, काही ठिकाणी कावळ्याचे प्रतीक किंवा नकारात्मक शक्ती दूर करणारे चिन्ह ह्या घराच्या दारात, दुकानासमोर बांधले जाते. विशेषतः अमावस्येला हे अधिक प्रमाणात केले जाते. त्यामुळे घरात, दुकानात सकारात्मक वातावरण राहते. ह्या लेखात आपण अमावस्येचे महत्त्व, कवळा बांधण्याची परंपरा, धार्मिक श्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक कारणे आणि आधुनिक काळातील त्याचे महत्त्व याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. अमावस्या म्हणजे काय? अमावस्या म्हणजे चंद्र पूर्णपणे दिसेनासा होण्याचा दिवस. हिंदू पंचांगानुसार हा कृष्ण पक्षाचा शेवटचा दिवस असतो. ह्या दिवशी आकाशात चंद्र नसल्यामुळे वातावरण अंधार अधिक जाणवतो. भारतीय परंपरेत अमावस्याला विशेष महत्त्व आहे. काही अमावस्या शुभ मानल्या जातात, तर काही ठिकाणी विशेष पूजा, श्राद्ध आणि तांत्रिक साधना केल्या जातात. अनेक लोकांच्या मते अमावस्येच्या रात्री नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असते. त्यामुळे घर आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी विविध उपाय केले जातात. कवळा बांधणे ही त्यापैकी एक उपाय मानला जातो. कवळा म्हणजे काय? कवळा हा शब्द वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. सामान्यतः खालील वस्तूंना कवळा म्हटले जाते: लिंबू आणि हिरव्या मिरच्यांचा काळा दोरा, कवळा कोळसा किंवा काळी वस्तू, काजळ लावलेले नारळ किंवा काळे चिन्ह, नकारात्मक शक्ती दूर ठेवणारे प्रतीक. हे मुख्य दरवाजावर, दुकानात, वाहनावर किंवा शेतात बांधले जाते. अमावस्येला कवळा बांधण्यामागील धार्मिक कारणे आहेत. वाईट शक्तीपासून संरक्षण. लोकमान्यतेनुसार अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात. त्यामुळे घराचे रक्षण करण्यासाठी दारात कवळा बांधला जातो. ते वाईट शक्तीपासून आपले संरक्षण करते. काळा रंग नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे काळा दोरा किंवा कोळसा वापरण्याची प्रथा आहे. दृष्ट लागणे टाळण्यासाठी भारतीय संस्कृतीत दृष्ट किंवा नजर लागणे ह्यावर विश्वास आहे. एखाद्या व्यक्तीची, घराची किंवा व्यवसायाची प्रगती पाहून नकारात्मक नजर लागू शकते असे म्हटले जाते. लिंबू, मिरची किंवा कवळा बांधल्याने वाईट नजर दूर राहते अशी लोकांची श्रद्धा आहे. देवी देवताचे संरक्षण होते. काही लोकांच्या मते कवळा हे देवीच्या संरक्षणाचे प्रतीक आहे. अमावस्येला विशेषतः कालीमाता, भैरवनाथ किंवा ग्रामदेवताची पूजा केली जाते. कवळा बांधणे म्हणजे देवतेचे संरक्षण मागणे असे मानले जाते. पितराचे स्मरण. अमावस्या हा दिवस पितरांना अर्पण करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. अनेक लोक ह्या दिवशी श्राद्ध, तर्पण आणि पितृपूजा करतात. कवळा बांधणे काही ठिकाणी पितरांच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. लिंबू आणि मिरचीचे गुणधर्म आहे. कवळ्यात वापरले जाणारे लिंबू आणि मिरची ह्यामध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात. पूर्वीच्या काळात स्वच्छतेची साधने कमी होती, त्यामुळे घराबाहेर लिंबू, मिरची लावल्याने कीटक आणि काही जंतू दूर राहण्यास मदत होत असे. घरात कीटक येत नाहीत. मानसिक सुरक्षितता. जेव्हा लोक एखादी धार्मिक किंवा पारंपरिक कृती करतात, तेव्हा त्यांना मानसिक आधार मिळतो. कवळा बांधल्यामुळे घर सुरक्षित असल्याची भावना निर्माण होते आणि मानसिक शांतता, कुटुंबासाठी सकारात्मक ठरते. मनाला शांतता मिळते. सामाजिक एकता. अशा परंपरा समाजातील लोकांना एकत्र बांधून ठेवतात. एकाच दिवशी गावातील सर्व लोक अमावस्येचे विधी करत असल्यामुळे सामाजिक संबंध मजबूत होतात. ग्रामीण भागातील परंपरा. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अमावस्येला विशेष पूजा केली जाते. काही ठिकाणी घर साफ केले जाते, जाळे काढले जातात, चौकटीची पूजा केली जाते, दारात रांगोळी काढली जाते, लिंबू मिरची बांधली जाते, देवळात पूजा केली जाते, शेतात कवळा लावला जातो. शेतकरी पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून शेतात काळी बाहुली किंवा कवळा बांधतात. दुकान आणि व्यवसायात कवळा का बांधतात? अनेक दुकानदार दर शनिवारी किंवा अमावस्येला लिंबू मिरची बांधतात. त्यामागे श्रद्धा अशी असते की व्यवसायात नुकसान होऊ नये, ग्राहक वाढावेत, नकारात्मक ऊर्जा दूर राहावी, आर्थिक स्थैर्य मिळावे. हे विशेषतः भारतातील पारंपरिक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. कावळ्याशी संबंधित श्रद्धा. काही भागात कवळा हा शब्द कावळा या पक्ष्याशी जोडला जातो. हिंदू धर्मात कावळा हा पितरांचा दूत मानला जातो. भारतीय तांत्रिक परंपरेत अमावस्येला विशेष महत्त्व आहे. काही लोक या दिवशी मंत्र साधना, तांत्रिक पूजा, संरक्षण विधी, काळ्या शक्तीपासून बचाव करतात.
कवळा बांधणे अशा संरक्षणात्मक उपायापैकी एक मानले जाते. आधुनिक काळातील बदल आजच्या आधुनिक जीवनात अनेक लोक ह्या परंपराकडे अंधश्रद्धा म्हणून पाहतात. तरीही अनेक कुटुंबीय श्रद्धा आणि संस्कृती जपण्यासाठी ही प्रथा पाळतात. आधुनिक काळात प्लास्टिकचे सजावटी कवळे, वास्तुशास्त्रानुसार प्रतीक, फेंग शुई वस्तू, डेकोरेशन आयटम याचा वापर वाढला आहे. अंधश्रद्धा ही परंपरा आहे हा प्रश्न अनेकांदा विचारला जातो, पण प्रत्यक्षात याचे उत्तर व्यक्तीच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. जर एखादी गोष्ट दुसऱ्याला नुकसान पोहोचत नसेल, मानसिक समाधान देत असेल तर सांस्कृतिक परंपरा जपत असेल तर ती परंपरा म्हणून पाहिली जाऊ शकते. पण जर भीती पसरवणे, फसवणूक किंवा अंधविश्वास वाढवणे यासाठी वापरले गेले तर ते चुकीचे ठरू शकते. अमावास्येचे आध्यात्मिक महत्त्व आहे. अमावास्या ही आत्मचिंतन आणि शांततेची रात्र मानली जाते. अनेक साधू संत ध्यान आणि साधनेसाठी हा दिवस महत्त्वाचा मानतात. ह्या दिवशी ध्यान करणे, जप करणे, दान करणे किंवा पितरांचे स्मरण करणे हे शुभ मानले जाते. कवळा बांधण्याचे प्रतिकात्मक अर्थ आहे. कवळा हा फक्त वस्तू नसून त्यामागे काही प्रतिकात्मक अर्थ आहे. वस्तू प्रतीक, लिंबू शुद्धता, मिरची संरक्षण, काळा दोरा नकारात्मक ऊर्जा दूर करणे, कोळसा वाईट शक्ती शोषणे, काजळ दृष्ट काढणे. भारतीय संस्कृती संरक्षण प्रतीके. भारतात विविध भागात संरक्षणासाठी विविध प्रतीके वापरली जातात. नारळ, काळी बाहुली व स्वस्तिक, ओम चिन्ह, लिंबू, मिरची, राख सह कवळा हा त्याचा परंपरेचा भाग आहे. पर्यावरण आणि प्राणी संरक्षण आहे. पूर्वी काही भागात अंधश्रद्धेमुळे प्राण्यांना त्रास दिला जात असे, पण आज समाज अधिक जागरूक होत आहे. कवळा बांधताना कोणत्याही प्राण्याला हानी पोहोचू नये, पर्यावरणपूरक वस्तू वापराव्यात, प्लास्टिक टाळावे हे महत्त्वाचे आहे. अमावास्येला घरात कवळा बांधण्याची परंपरा ही भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रथेमागे धार्मिक, मानसिक, सामाजिक आणि काही प्रमाणात वैज्ञानिक कारणेही दिसून येतात. कवळा बांधणे म्हणजे वाईट शक्तींना घाबरणे एवढे नसून तर घराच्या संरक्षणाची, सकारात्मक ऊर्जेची आणि सांस्कृतिक ओळखीची भावना व्यक्त करणे आहे. आधुनिक काळात विज्ञान आणि तर्कशुद्ध विचार महत्त्वाचे असले तरी आपल्या परंपरांकडे आदराने पाहणे आवश्यक आहे. श्रद्धा आणि विवेक यांचा समतोल राखून परंपरा जपणे हीच खरी भारतीय संस्कृतीची ओळख आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.